मुंबईतील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट 6159 रुग्णांवर उपचार सुरू। दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचा दिलासा। देशात कोरोना संक्रमितांचा आकडा झपाट्याने खाली येतोय। कोरोना लसीकरण मोहिमेदरम्यान संक्रमणाचा वेगही मंदावला। राज्यात आज 35,816 कर्मचाऱ्यांचे लसीकरण। औरंगाबादमध्ये 48% लसीकरण। मास्क वापराच, बोलण्यातूनही फैलावू शकतो कोरोनाचा संसर्ग। संशोधन नियतकालिक दी रॉयल सोसायटी जर्नलमध्ये उल्लेख। ब्रिटिश शास्त्रज्ञांना मोठं यश। बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा नेझल स्प्रे अंतिम टप्प्यात। नेझल स्प्रे लवकरच औषधांच्या दुकानात उपलब्ध होणार। भारतानं शेजाऱ्यांना मदत केल्यानं चीनचा तिळपापड। चीननं कोविशिल्ड बद्दल चुकीची माहिती पसरवली। अफवांना बळी पडू नका, नरेंद्र मोदींचं आवाहन। नमस्कार, मी शुभम शिंदे। टार्गेट कोरोनामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण घेत असतो कोरोना संदर्भातील देश विदेशातील बातम्यांचा सविस्तर आढावा। मुंबईतील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून सध्या 6159 रुग्णांवर उपचार विविध रुग्णालयांमध्ये सुरू आहेत। दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्यानं दिलासादायक चित्र आहे। दरम्यान सोमवारी 348 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 7 रुग्णांचा मृत्यू झालाय। सोमवारी 508 जण कोरोनामुक्त झाले। आतापर्यंत 2,88,000हून अधिक म्हणजे 94% रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत। उपचाराधीन रुग्णांपैकी सुमारे 300 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे। मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर 0.21%वर स्थिर आहे। रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी तब्बल 483 दिवसांनंतर म्हणजे 1 वर्षाहून जास्त झाला आहे। तर गेल्या 9 महिन्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या 11,307 झाली आहे। रविवारी 11,000पेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या। आतापर्यंत 27 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत। एकूण चाचण्यांपैकी बाधित रुग्णांचं प्रमाण 12%च्या खाली आहे। तसंच RT-PCR चाचण्यांमधून बाधित आढळल्याचे प्रमाण साधारणतः 1%वर आलंय। ठाणे जिल्ह्यात सोमवारी 249 नवे कोरोना रुग्ण आढळले तर 8 जणांचा मृत्यू झालाय। त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 2,52,208 तर मृतांची संख्या 6,122 इतकी झाली आहे। राज्यात आज 35,816 कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलंय। धुळ्यात 144% लसीकरण करण्यात आलंय। राज्यात आजपासून लसीकरण सत्राला सुरुवात झाली असून उद्या मंगळवार वगळता 5 दिवस लसीकरण सत्र होणार आहे। दरम्यान 31 जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्यानं 30 जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही। आज सायंकाळी 7 वाजेपर्यंतची ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे। राज्यात आतापर्यंत एकूण 1,35,701 जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी दिली आहे। तसंच राज्यात आज 235 जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे। कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय। मात्र अनेक जणांकडून मास्कचा वापर करण्यास नकार दिला जातो। कोरोना संसर्गावर करण्यात आलेल्या अभ्यासातून मास्क वापराचे आणखीन एक मोठे कारण समोर आले आहे। कोरोनाचा संसर्ग खोकला शिंकण्यातून होण्याचा धोका जास्त असतो। मात्र त्याच वेळी बोलण्यातूनही कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचं समोर आलंय। संशोधन नियतकालिक दी रॉयल सोसायटी जर्नलमध्ये याबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनाचा निष्कर्ष जाहीर करण्यात आलाय। गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून 2 मीटरच्या अंतरावर मास्क शिवाय संपर्कात येणं धोकादायक असल्याचं या संशोधनात नमूद करण्यात आलंय। कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्ती मास्क शिवाय संवाद साधत असेल तरीही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे। खोकताना लाळेच्या स्रावाचे मोठे थेंब बाहेर पडतात, मात्र त्याचे अंतर कमी असते। त्या तुलनेत बोलताना उडणारे थेंब कमी आकाराचे असतात, त्यामुळे ते वातावरणात राहू शकतात आणि अधिक अंतरावर उडू शकतात। केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधक तज्ज्ञ प्राध्यापक पेड्रो मागहाइल्स
यांनीही याबाबत माहिती दिली आहे। मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे आवश्यक आहे। घरात बंदिस्त ठिकाणी हवा खेळती हवी, जेणेकरून संसर्ग असलेले थेंब खोलीत अधिक काळ राहू शकत नाही। आपण बोलत असताना तोंडावाटे अनेक लहान थेंब बाहेर पडत असतात। हे थेंब एरोसोल वातावरणात काही तास राहू शकतात आणि त्यातून संसर्ग होण्याची अधिक शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलंय। देशात कोरोना संक्रमितांचा आकडा झपाट्याने खाली आलेला दिसतोय, ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल। दुसरीकडे देशभरात कोरोना लसीकरण मोहीमही सुरू आहे, त्यामुळे जवळपास गेल्या वर्षभर असलेल्या देशभराचा ताण कमी झालेला असून येत्या काही दिवसांपासून गेल्या नव्या कोरोना संक्रमितांचा दररोजचा आकडा 20,000च्या खाली आहे। आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रविवारी दाखल झालेल्या ताज्या आकडेनुसार देशात गेल्या 24 तासांत 14,849 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत। याचसोबत देशातील एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 1.6 कोटींवर पोहोचला आहे। तर गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणामुळे 155 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत। देशात कोरोना विषाणूमुळे प्राण गमावलेल्यांची संख्या आता 1,53,339 वर जाऊन पोहोचली आहे। गेल्या 24 तासांत तब्बल 15,948 जणांनी कोरोनावर मात केली आहे। आतापर्यंत देशातील तब्बल 1,03,16,786 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचं स्पष्ट होत आहे। कोरोना विषाणूशी दोन हात करणाऱ्या जगासाठी ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी मोठी दिलासादायक बातमी दिली आहे। बर्मिंघमच्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणाऱ्या एका नेझल स्प्रेला अंतिम रूप दिलंय। हा नेझल स्प्रे लवकरच औषधांच्या दुकानात उपलब्ध होणार आहे। या संशोधनातील मुख्य संशोधक डॉक्टर रिसर्च मोस यांनी द संडे टेलिग्राफला सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग पासून दिलासा देण्यासाठी आणि शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी या नेझल स्प्रेचा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। या नेझल स्प्रेला अद्याप कोणतेही नाव दिले नाही। हा स्प्रे तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रसायनांना अधिक वापरासाठी मान्यता असून मानवी वापरास सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। हा नेझल स्प्रे लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे। हा स्प्रे दिवसातून 4 वेळेस वापरल्यास कोरोनाच्या विषाणूपासून बचाव होऊ शकतो असं संशोधकांनी म्हटलंय। शाळा तसंच कोरोना संसर्गाचा धोका वाढलेल्या ठिकाणी याचा वापर करणं फायदेशीर ठरू शकतं असा दावा संशोधकांनी केलाय। ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे हाहाकार उडाला होता। अशा स्थितीत हा नेझल स्प्रे मोठा फायदेशीर ठरू शकतो। दरम्यान मागील महिनाभरापासून ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं थैमान घातलंय। कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनबाबत विषाणूचा संसर्ग अधिक वेगानं होत असून बाधितांच्या संख्येत वाढ होते। आधीच्या संख्येच्या तुलनेत नवा स्ट्रेन कमी घातक असल्याचं म्हटलं जातंय। मात्र नव्या स्ट्रेनमुळे मृतांची संख्या वाढण्याचा धोका असल्याचं भीती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केली आहे। बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं की कोरोनाचा संसर्ग हा वेगानं फैलावत असताना दुसरीकडे मृत्यूदरही वाढण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनवर फायझर बायोटेक आणि ऑक्सफर्ड एस्ट्रॉनची लस प्रभावी असल्याचं त्यांनी म्हटलंय। देशामध्ये कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे। एकीकडे देशामध्ये कोरोना लसीकरण सुरू असतानाच दुसरीकडे भारताने आपल्या शेजारी देशांनाही मदतीचा हात दिला आहे। भारताने आपल्या शेजारच्या 10 देशांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये भूतान, मालदीव, बांगलादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशल्स सारख्या देशांमध्ये कोरोना लसींचा पुरवठा केला जातोय। तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरिशस सारख्या देशांसोबत भारताची चर्चा सुरू आहे। मात्र भारताने देऊ केलेल्या या मदतीमुळे चीनच्या पोटात मात्र दुखू लागलंय। चीनने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लसीबद्दल चुकीची माहिती पसरवण्याला सुरुवात केली आहे। चीननं सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्सनं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या इमारतीला लागलेल्या आगीनंतर भारताच्या लस निर्मिती क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। ग्लोबल टाइम्सने असाही दावा केलाय की चीनमध्ये राहणारे भारतीय लोक भारतीय लशीपेक्षा चीनी बनावटीच्या लशीला प्राधान्य देत आहेत। बीबीसीच्या वृत्ताच्या हवाल्यानं ग्लोबल टाइम्स पेशंट राइट्स ग्रुप ऑल इंडिया ड्रग्स ॲक्शन नेटवर्कनं सीरमच्या लसीसंदर्भात
प्रिंजिस स्टडी अपूर्ण असल्याचा दावा केलाय। मिळालेल्या माहितीनुसार चीननं कोरोना लशीचा पुरवठा करतानाही राजकारणाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या देशांमध्ये आपले राजकीय आणि आर्थिक हित संबंध दृढ करण्याची चीनला गरज वाटत आहे, अशा देशांसाठी चीननं विशेष सवलतीच्या दरामध्ये लस देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये नेपाळ आणि मालदीव सारख्या भारताच्या शेजारी देशांचाही मवायसेमध्ये आहे। नेपाळमधील औषध नियामक मंडळानं चीनी बनावटीच्या लशीला अद्याप परवानगी दिलेली नाही, तर मालदीव सरकारमधील सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार चीनी लशी संदर्भात सरकारनं अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही। बीजिंगमधील औषध निर्मिती कंपनी असणाऱ्या कोरोनावॅकची लस तयार केली आहे। ही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम देशभर सुरू झाली तरी खासगी डॉक्टरांना मात्र लसीकरणाबाबत प्राधान्य दिलं जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे। राज्यात सरकारी डॉक्टरांच्या तुलनेत खासगी डॉक्टर अधिक आहेत, त्यामुळे त्यांच्या लसीकरणालाही महत्त्व दिले जावे अशी मागणी करण्यात येत आहे। राज्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली। 25 जानेवारीपर्यंत लसीकरणासाठी बोलवण्यात आलेल्या खासगी डॉक्टरांचे प्रमाण अत्यल्प आहे। सरकारी डॉक्टर आणि कर्मचारी यांचा लसीकरणाला असलेला अल्प प्रतिसाद पाहता शासनानं स्थानिक खासगी डॉक्टरांनाही लसीकरणासाठी बोलावले असता त्याचा उपयोग जनजागृतीसाठी होऊ शकतो अशी भावना व्यक्त केली जाते। हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे संचालक आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील म्हणाले की खासगी डॉक्टरही संपूर्ण कोरोना कालावधीत रुग्णसेवा देत आहेत, त्यामुळे त्यांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष करणे योग्य वाटत नाही। 16 ते 24 जानेवारी कालावधीत हे लसीकरण पूर्ण झाले, त्यात खासगी डॉक्टरांचा समावेश झालेला नाही। कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांनी सोमवारी भारतीय उच्चायुक्त देवयानी खोब्रागडे यांच्याशी कोरोना लस मिळवण्यासाठी चर्चा केली। कंबोडियानं भारतात तयार झालेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोन्ही लस उपलब्ध व्हावी असं म्हटलंय। चीननं कंबोडियाला सिनेवॅक व्हॅक्सिनच्या 5 लाख कोरोना लसींचे डोस दिले आहेत। कंबोडिया यांच्या देशातील 1,70,00,000 जनतेला कोरोना लसीचे डोस देण्याच्या तयारीत आहे, तर ब्राझीलमध्ये चीनमधून पुरवण्यात आलेल्या कोवॅक्सिन लसीच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मॉडर्ना, फायझर आणि ॲस्ट्राझेनेका लसीच्या तुलनेत कोवॅक्सिनची परिणामकारकता कमी आहे। कोवॅक्सिनची इंडोनेशियामध्ये केलेल्या चाचणीमध्ये परिणामकारकता दिसून आली होती। अहमदनगर जिल्ह्यात खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी उपस्थित होते। शरद पवारांनी आपण इतक्यात लस घेणार नसल्याचं सांगितलंय। कोरोना लसीचे उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे मालक साईस आदर पुनावाला माझे स्वर्गमित्र आहेत। 6 महिन्यांपूर्वी मी पुण्याला गेलो होतो, त्यावेळी त्यांनी मला बीसीजीची लस दिली। तू जास्त फिरत असतोस तेव्हा प्रतिकारक्षमता वाढवणारी लस घे असं सांगत त्यांनी मला बीसीजी लसीचा डोस दिला होता, असं शरद पवार यांनी सांगितलंय। कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सध्या देशात लसीकरण सुरू आहे। पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात आलं आहे। लवकरच ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण सुरू होईल, कारण या गटालाही कोरोना व्हायरसपासून मोठा धोका आहे। सर्वसामान्यांप्रमाणे राजकीय नेत्यांना लसीचे डोस कधी देणार असा मुद्दा उपस्थित केला जात आहे। कोरोना काळात देशभरातून उत्तर प्रदेशमध्ये परतलेल्या 45 लाखांहून अधिक कामगार मजुरांपैकी निम्म्याहून अधिक जणांना उत्तर प्रदेशमधील लघु व माध्यम उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळाल्या। इतरांनाही मनरेगासह स्वयंरोजगाराच्या अन्य योजनांमध्ये रोजगार पुरवण्यात येत असल्याचे आता बहुतांश स्थलांतरित अन्य राज्यांमध्ये परतणार नाहीत, असं उत्तर प्रदेशच्या लघु व मध्यम उद्योग खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर नवनीत सहगल यांनी सांगितलंय। कोरोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतरच्या 3-4 महिन्यांच्या काळात दिल्ली, महाराष्ट्रासह देशभरातून लाखो स्थलांतरित मजूर व कामगार उत्तर प्रदेशमध्ये परतले। रस्ते व रेल्वे वाहतुकीची साधनेही उपलब्ध न झाल्यानं हजारो कर्मचाऱ्यांनी मिळेल त्या वाहनानं व पायी प्रवास केला। तेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या स्थलांतरितांना उत्तर प्रदेशमध्ये रोजगार पुरवण्यासाठी स्वतंत्र स्थलांतरित आयोग माइग्रंट कमिशन स्थापन करण्याची घोषणा केली होती। या बातमीसह बुलेटिनमध्ये घेतो एक छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा टार्गेट कोरोना।